संत नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनी बोलणं टाळलेलं आहे। नामदेव शास्त्री काय बोललेत हे आपण ऐकलेलं नाही असं पंकजा मुंडेंनी म्हटलेलं आहे। तर नामदेव शास्त्रींवर प्रतिक्रिया देणं आवश्यक वाटत नसल्याचं मत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नाही, दोषी नसल्यास अन्याय व्हायला नको असं मतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे। मात्र नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर बोलणं पंकजा मुंडे यांनी टाळलेलं आहे। किती आघात सहन करायचा असं नामदेवांना मला खरंच त्यांच्या बोलण्यावर काय बोलावं हे मला वाटत नाही। मी तुम्हाला तुम्ही 3 वाक्य विचारले तरी मी हेच म्हणेन की ते काय बोलले हे मी काय ऐकलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची मला आवश्यकता वाटते। मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे। स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे। त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः अजित दादा पवार यांनी की याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू, संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, ही त्यांची भूमिका आहे। हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे। तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील, तपास यंत्रणा त्यांना जे काय देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं, कारण आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दलची गहन माहिती नाही।